रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाचा दिवस। वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ओळखले जाणारे संत तुकाराम महाराज यांचे सदैव वैकुंठ गमन झाले। तो दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो। यंदाच्या वर्षी 27 मार्च 2024 रोजी तुकाराम बीज हा दिवस साजरा होणार आहे। संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते। इसवी सनाच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत होते। त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला। पंढरपूरचा विठ्ठल तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत होते। तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखले जाते। वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात। जगद्गुरु तुकाराम लोककवी होते। मानव असूनही सदैव वैकुंठ गमनाचे सामर्थ्य यांनी दर्शवले। संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे। सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते। संत ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, संत एकनाथ महाराज, संत नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम महाराज यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली। भागवत धर्माचा कळस ठरलेल्या संत तुकारामांनी समाजामध्ये पसरलेली कर्मकांडाची जळमळकटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली। सत्य धर्माची शिकवण जगाला संत तुकाराम महाराजांनी दिली। जाती धर्माची उतरंड मोडून काढली। समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला। संघर्षमय जीवन जगूनही अध्यात्म, भगवत भक्ती, उपदेशाची कास न सोडणाऱ्या तुकाराम महाराजांनी फाल्गुन वैद्य द्वितीयेला सदैव वैकुंठ गमन केले। तुकाराम बीजेचा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी देहूच्या विठ्ठल मंदिरात गर्दी करतात। याच ठिकाणी शेकडो लोकांच्या उपस्थितीत कीर्तन करत असताना तुकोबाराय आमचा राम राम घ्यावा असं म्हणत वैकुंठाला निघून गेले। तोच हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।